ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. इथं सोफ्यावर बसलेल्यांनी तुम्हाला परफॉर्मर ऑफ द डे कधी मिळणार ते सांगणार, आणि इकडं उजवीकडं श्याम बांगर चिंबोऱ्या पकडून कधी येणार ते सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, आयुष्यातलं सगळं सांगणार. प्रसादोक पुढच्या शेड्यूलला येणार का नाही ते नाही सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. ज्योतिष माई ये, माई माई ये. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. माई बया कसं आहे तू? बरं आहे का बाबा? बरं आहे माई. हा, कसं चाललंय? बरं चाललंय का तुझं? पोरं बाळ कशी आहे? सगळं छान चाललेलं आहे माई. बस माई, बस माई, बसू का मग? बस. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. गृहदोष, वास्तुदोष, पितृदोष, कालसर्प, प्रेमविवाह, मंचहा प्रेमविवाह, जे काही असेल ते सांग माई. सगळ्याच निराकरण करणार. हातावर फक्त 51 रुपये ठेव माई. शगुनाचे आहेत माई, स्वतःचे मागत नाही माई. तुझ्या सगळ्या समस्यांचं निराकरण करणार. सटवाईनं तुझ्या नशिबात काय लिहिलं ते सुद्धा सांगणार माई. बया आता काही दिवसांनी मीच जाईन सटवा इकडं. मी काय करू जाणून घेऊन? माई भोळी आहेस माई. चेहऱ्यावर दिसतंय माई तू फार भोळी आहेस माई. दिसते. पण चेहऱ्यानं भाग्यलक्ष्मी असं कर्मानं गृहलक्ष्मी असं माई. खरं आहे का खोटं आहे माई? खरं आहे, खरं आहे. सगळ्यांसाठी खूप केलंस पण अपेक्षित मान नाही मिळाला. खरं आहे का खोटं आहे माई? हो. सगळ्यांसाठी इतकं केलंस पण कुणाला त्याची जाण नाही. खरं आहे का खोटं आहे माई? खरं आहे, खरं आहे. माई माई शांत हो माई. काय नाही रे बाया, बरं वाटत. तुझ्यासारखी माणसं भेटली ना का वाटत बाया, मन मोकळं करावं, मन हलकं करावं वाटत. कसं आहे, लहानांचा पण माणसांनी सल्ला घ्यायला पाहिजे. त्याचसाठी बसलेलो आहे माई. काही काळजी करू नको. सगळं खरं सांगणार, खोटं सांगणार नाही. माझ्या तोंडून नाही बोलत, वरचा विधाता जो आहे माझ्या गुरुची वाक्य बोलतोय माई. स्वतःचं काही सांगत नाही. त्यानं तुझं आयुष्य पाहिलेलं आहे माई. ते सगळं तुला उलगडून दाखवणार माई. खरं आहे का खोटं आहे माई? खरं आहे, खरं आहे. सांग माई, तुझ्या समस्या सांग माई. हात बघतो का माझा? आता एक समस्या असेल तर सांगेन ना बाबा. कितीही समस्या असू दे माई. एक असतील, 101 असतील, एक एक करून सांग माई. सगळ्या सोडवणार माई. लय त्रास होतो रे, काय सांगू बाबा. 36 गुण जुळवले, सून आणली घरात करून. लय त्रास देती. काय माई? लय त्रास देती रे, जाच करी ती बाया. बोलू देत नाही मला, शब्द पडू देत नाही बाया. पार घशाखालचा घास उतरत नाही माया. काय सांगू तुला. वाटत का बाया मरावं, लटून घ्यावं, कुठंतरी जावं, जीव द्यावं वाटतो. अशी सून आणली माया, थोबाडात मारून घ्यायला आता. माई असलं अभद्र काही बोलू नकोस माई. आता देवानं तुला इथं पाठवलेलं आहे. सगळ्या समस्यांचं निराकरण करणार माई. तुझा चेहरा सांगतो माई. त्रासलेली आहेस, ग्रासलेली आहेस. तुझा चेहरा सांगतो माई. काय सांगू. तुझ्या सुनन तुला त्रास दिलेला माई. चेहरा सांगतो माई. लय त्रास, सगळा त्रास तुझ्या सुनेचा. तुझा चेहरा सांगतो माई. लय त्रास. तुझी सून कटकारस्थानी आहे. तुझा चेहरा सांगतो माई. काय तुझ्या कुंडलीत सगळ्या ग्रहांचं कटकारस्थान तुझ्या सुनेनं केलेलं आहे. तुझा चेहरा सांगतो माई. काय तुझी सून तुझ्या कुंडलीत शत्रू म्हणून बसलेली आहे. खरं आहे का खोटं आहे माई? खोट आहे. एवढी पण काय वाईट नाही माहिती सून. एवढं बोलला होतो का? शत्रू बित्रू बोलून मोकळा झाला तू? हा, एवढं कोणी टोकाचं बोलत असतंय का? हाय कटकटी आहे पण माया आहे तिला. हाय तशी बरी आहे म्हणा. बाया पार मला म्हणून ते खायला देती, सकाळी उठती, चहा बनवती, पोहे देती. बाया धिरडं काय काढीन, काय काय करीन. मागं फक्त एकदा मी तिला म्हणलं, बाया मालय पोटऱ्या दुखत्यात. ह्या पोटऱ्या घासल्या माया माहितीये का, रातभर जागून काशीची वाटी घेतली. वाताचा तारस आहे ना मला, मग ती काशीची वाटी घेतली, रातभर चोलत बसली. लय भारी आहे तशी. अशी आई कटकटी नाही, पण लय चांगली गोष्ट माया आहे. आहे चांगली तिला. गोष्ट आहे माई. चांगली गोष्ट माई आहे. सून. पण आता थोड्या वेळापूर्वी तू म्हणाली होतीस की तुला तुझ्या सुनेचा जाच आहे माई. लय- सुनेनं तुला त्रास दिलाय माई. लय त्रास देती. वाटत जीव द्या, वाटत कुठंतरी लटकून घ्यावं, झाडाला मारावं, जगूच नाही पार वाटत. एवढा त्रास आहे सुनाचा. नाही पण त्याच्यानंतर माई तू असं म्हणालीस माई की तुझी सून चांगली आहे माई. चांगली आहे. माया आहे तिला, माया आहे बाया. माया बहिणी बाया जळीत्यात मायावर, म्हणतात बाया काय सून शोधून काढली, नशीब काढलं म्हणतात. सुनंदे नशीब काढलं. माई सून काय तिच्या हातचं खाशीन बाया, काय शेंगुळ्या बनवती. मग नाही पण अशा पाठवण्या लाटीत, अशा शेंगुळ्या करीती, अशा मासोड्या थापी ती माई सून. मग आलाच तो बोट चाटत बसीन, ताट चाटून घेशील. एवढी भारी आहे माई सून. मग नाही माई पण मध्ये तू म्हणालीस तुझी सून म्हणजे कटकटी आहे. आहे कटकट. मग तुला कटकट हवी आहे का नको आहे माई? कोणाला कटकट पाहिजे? म्हणजे तुला कटकट तुला कटकट पाहिजे का? मला कटकट नकोय. मग पर कटकटीनं त्रास होतो रे. डोकं पंजाळून निघत कधी कधी. वाटत नको कटकट, वाटत जीव द्यावा, कुठल्या तरी झाडाला लटकून जाऊन मरून जावं वाटत. माई काळजी करू नकोस माई. आता मी इथं आलेलो आहे माई. शांत हो माई. या सगळ्या कटकटी, या सगळ्या समस्या यांचं निराकरण मी करणार माई. तुझा हात दाखव माई. कटकट तर पाहिजे ना, पण कटकट तर पाहिजे. कसं आहे, कटकटी आहेत, भांडणं येतं, प्रेम आहे. ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर आपण कटकट घालितो. बाहेरचा माणूस कशाला बॉम्बला ऐकून घेईन आपलं. हा? नाही आता तुला म्हणून सांगते,
नाही माई, इथं कोणी नाही, आपण दोघंच आहोत माई. आमच्या गावचा पोलीस पाटील होता. लई घरात कटकटी मोकार कटकटी, बायको नुसती कटकट घालायची. त्यानं ठरवलं नोकरी संपली की गावाला जाईन, चांगलं शेतात घर बांधीन, मस्त शेती करीन. 10 दिवसात नोकरी संपल्यावर झाला ना पागल, पार याडा झाला, भंजाळला. हा, पण तुला खरं सांगू का, कटकटी आहेत ना ठेच्यासारखे आहेत, ठसका लागतो, पण आयुष्याची भाकरी काही वाढ लागती. हा, लागती का नाही? मला कटकट पाहिजे, नको पाहिजे कटकट. कटकटींमुळे पाटील गेला, पण कटकटी चांगल्या आहेत. माई तुला कटकट हवी का नको माई? बाय कोणाला पाहिजे कटकट? नको आहे की नाही माई? मग मग नको काळजी मला. करू नकोस माई, तुझ्या सगळ्या समस्यांचं ते काही मूळ आहे ते मी शोधून काढणार माई. बाय, काय तुला मूळ सांगायचं का? हो. हे बघ, ऐक बाबा, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये म्हणतात, पण तू भला माणूस दिसतो म्हणून तुला सांगते. बोल माई, मुद्द्यावर ये माई, सांग माई, तुझ्या समस्या सांग माई, मी सगळं निराकरण करणार माई. आता बोल माई. काय सांगू, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात ते खरंय, पण खरंय माझ्या बाई. दिरानं कोर्टाची पायरी चढली, माझ्यावर जमिनीवर केस टाकली. जमिनीची केस टाकली बाबा. मी त्याला म्हणलं काय करीतो तू, बाप जाद्याची जमीन आहे आपली, काय ना केस बीस टाकीतो, एकत्र बसून खाऊ. पण नाही, मेल्या म्हातारीचं कोण ऐकत? म्हातारी काय तोंडाच्या वाफा घालवायला बसली तर नुसती, कोण ऐकत? मरुदे, मला सांग, माझा हात बघून सांग, केसचा निकाल कोणाच्या बाजूला लागणार आहे? मला काय माहिती आहे मी जिंकणार आहे, मला फक्त सांग. अगदी बरोबर बोललेली आहेस माई. तुला माहिती आहे तू जिंकणार आहेस, पण तू काळजी करू नकोस. तू जिंकत नशील तरी सुद्धा आपण तुला जिंकवू माई. तू अगदी योग्य माणसाकडे आलेली आहेस. हे कोर्ट कचेरी ह्या सगळ्यात माझा हातखंड आहे माई. तुझ्या दिरानं तुझ्यावर केस टाकलेली आहे, बरोबर केस माई? टाकलेली आहे. काळजी करू नकोस. आपण असा जालीम उपाय करूया की तुझ्या दिराला या केसमधनं बाजूला करूया माई. दाखव तुझा हात, दाखव माई. त्याला पण जागा पाहिजे ना रे. नाही, जागा लागन त्याला, बिचारा लय तसा गरीब आहे रे. हा, माझं काय नाही, माझं बरं आहे, मला दावणीला गुरं आहेत, मला मॉप शेती आहे, बापजाद्याची जमीन आहे, पोरग चांगलं कमवतंय. त्याचं तसं नाही ना, मोठं पारग पार दिवा नाही, पण प्यातय लय प्यात. मग धाकट्याचा आधार आहे बापाला, ते सांभाळीन. पण काय आता या जमिनीवर केस झाली, मला सांग. माई कोणी नाही आहे माई, दोघंच आहोत माई. आज दोघांचाच किट आहे, तो पण आतमधनं येतोय माई. कसे आता ती जमीन त्याच्यावर बसली केस ना, ती जमीन कसता येत ना, त्याच्यात पीक घेता येत. आता तू मला सांग बाबा, दूध देत नाही ती गाय आणि दाना देत नाही ती धरणी माय, काय उपयोगाची आहे शेतकऱ्याला? मग माई मला शांतपणे एक गोष्ट सांग, तुला जमीन हवी का नको माई? हवी नाही बाय, आता हवी नको. मग या जमिनीतनं तुझ्या दिराला बाजूला काढायचं का नाही माई? नाही रे, असं कसं बोलतो तू? हा, नाती गमवू आणि जमीन मिळवू, काय करू मी त्या जमिनीचं, सांग बरं माई. हा? ए माई, एक गोष्ट सांगू का माई तुला? सांग ना बाबा, तुझं ढोलकी ऐकायला- कधी बघितलीस का? ढोलकी माई, तू ढोलकी बघितलीस का कधी आयुष्यात? बघितले भजनात, तिथं ढोलकी वाजू. एकदा कधीतरी स्वतःला आरशात पण बघ माई. तुझ्यात आणि ढोलकीत काही फरक नाही माई, दोन्हीकडनं वाजतेस माई. असं करू नकोस माई. तू पण बोल लाव रे, मला बाकीचे बोलत आहेत तसे तू पण बोल. माई रडू नकोस माई. माई रडू नकोस माई, मी तुला आता इथं तुझ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी बसवलेलं आहे माई. लक्षात घे माई, मी तुला सांगणार माई काय करायचं काय नाही करायचं ते माई. सांग बाबा सांग. हे बघ, आपण जमिनी जुमला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया, पण लक्षात घे, जमीन जुमला, पैसा अडका ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात माई. महत्वाचे प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची गरज पडते माई, लक्षात घे माई. खरंय खरंय. एक काम करू आपण, जमीन नंतर बघू. मला सांग, तुझ्या आयुष्यात पैसा किती आहे? भया तुझा चेहरा सांगतो माई. तू लोकांची उनी धुनी काढलीस, भांडी धुनी केलीस, काढलीस की केलीस की नाही? केली तू लोकांची भांडी धुनी केलीस, पण तुझा चेहरा सांगतोय की तुझ्या आयुष्यात कधी पैसा आला नाही माई. लोकांसाठी मर मेहनत केलीस, हात बघितला मगाशी माई मी तुझा, सगळ्या रेषा पुसल्यात, एवढी भांडी धुनी केलीस, पण तुझ्या आयुष्यात पैसा आला नाही माई. खरंय का खोटं आहे माई? खरंय खरंय. बाकी सगळं बाजूला ठेव, तुझी सून, जमीन जुमला सगळं बाजूला ठेव, पण आयुष्यभर तुझ्या आयुष्यात पैसा का नाही आला ते बघूया माई. तुझा हात दाखव माई. भया आयुष्यभर मरमर केली, पैसा नाही आला, पण आता जाताना तरी काय पैसा आहे ते बघ बाबा. दाखव, हात दाखव माई. तुला पैसा हवा हे मला कळलेलं आहे माई. क्या पैसा पैसा करता है तू, पैसे पे काय को मरता है. पैसा पैसा माई हे गाणं आहे माई. हा पैसा हा पैसा माई हे गाणं आहे माई. माई हे गाणं आहे माई. आयुष्याचं गाणं झालंय माझ्या. काय करीत त्या पैशाचं, चाटतो का तो पैसा? हा, पैशाने नाती तुटत या आपल्या मान्यावर आहे. पैसा असला का लई सुख येतं का तुला? काय वाटत? सुख आपल्या मान्यावर असतं बाबा. आता तुला म्हणून सांगते माई आज कुणी नाहीये माई.
आपण दोघंच आहोत, पंच पण कमी आहेत माई. घे माई. तुला म्हणून सांगते, गावचा सरपंच आहे बरं का, गावचा काय करशील? पाण्यासारखं. माई मोठ्यानं बोल माई, डबिंग लागेल असं काही करू नकोस माई. अरे बाबा, गावचा सरपंच आहे, मॉप पैसा आहे त्याच्याकडं, नुसता पाण्यासारखा पैसा वाहतोय, पण करशील काय त्या पैशाचं? मी काय करणार ते? हे बघ, काय माई? पाठीला पाठ लावून त्या थोबडं बघत नाही एकमेकांची. हा, काय कामाचा आहे तो पैसा? मला सांग बरं. आपण पैसा पैसा, मी काय म्हणते, 2 वेळचं खायला भाकरी मिळती, कांदा मिळतो, गप गुमान आपण जगाव. गरजेपुरता पैसा असेल बस झाला. काय आला पाहिजे पैसा पैसा करता? माई गाणं आहे माई. माई तुला पैसा नकोय माई? मला इतकं सांग माई, तुला पैसा हवाय का नकोय माई? कोणाला नकोय पैसा? म्हणजे तुला पैसा तर लागतोच ना बाबा, पण काय आहे, जाताना माणूस काय शेवटी घेऊन जातो? 1 रुपया घेऊन जातो का नाही कपाळावर? जाताना पण माणूस पैसा पैसा करतच जातोय. माई म्हणजे तुला पैसा नकोय माई? असं कसं नको? पैसा तर लागतो ना, जगायला पैसा नको? गरीब मागतो पैसा, गरीब म्हणतो देवाकडे प्रार्थना करतो, बाया मला पैसा दे. भिकारी म्हणतो पैसे दे दो, बाया भिकारी म्हणतो. माई भिकारी असं म्हणत नाही माई, हे तुझं तुझं तू म्हणतेस माई. काय माझं मी म्हणते अरे माई लक्षात घे माई, तू दोन्ही बाजूने बोलतेस माई. आता तुझी अवस्था तुला कळत नाही, पण मी सांगतो, तू गोडा पण आहेस, तू मसाला पण आहेस माई. बरोबर बोलला, माझं आयुष्य असंच झालंय, गोडा मसाल्यासारखं झालंय. नाही माई, तुझ्या आयुष्याचं नाही, प्रमोशनचं बोलत होतो माई. माई एक गोष्ट लक्षात घे माई, मला आता ह्या पैशाबद्दल, तुझ्या जमिनीबद्दल, तुझ्या सुनेबद्दल काही बोलायचं नाही माई. लक्षात घे, आपलं आयुष्य आपल्याला देवान दिलेलं असतं, त्याच्यात आपण काहीतरी करायचं असतं माई. तुझ्या वाटणीचं आयुष्य तू जगलेली आहेस माई, पण उर्वरित आयुष्य तू काय करणार आहेस हे तुला सुद्धा माहित नाही माई. खरंय का खोटं आहे माई? खरंय खरंय. माई तुझा हात दाखव माई, तुझी आयुर्सीमा बघून सांगतो तू किती काळ जगणार माई. बरोबर, दाखव तुझा हात दाखव माई. आयुष्य तर पाहिजे ना, आयुष्य माई. तर पाहिजे, पण काय एक पल का जीना फिरतोय जा, खाली हात आहे ते हम माई. खाली जाए. माई फक्त गाणी होत आहेत माई, स्किट बाजूला राहतंय माई. गाणंच झालंय आयुष्याचं माझ्या. आपण म्हणतो जगायचं जगायचं, पण काय नसतं हल्ली, जगणं काय नाही. अशी धडधकट माणसं अशीच्या अशी डोळ्यासमोरनं निघून जातात आपल्या आयुष्यातनं, तरी आपल्याला कळत नाही. मग आता मला सांग, आमची कुठे चालला बाबा? अख्ख्या आवारात कोणी नाही माई, अख्ख्या आवारात कोणी नाही. उडव तू पण माया म्हातारीची खिल्ली उडव. खिल्ली नाही उडवत आहे माई. मन मोकळं करावं असं वाटत आहे, म्हणून सांगते रे तुला. बोल माई. बाई जा बाई, आमची बया म्हातारी पारा अंथरुणाला खिळून आहे अजून. सगळेजण म्हणतात आता मरल का मग मरल. तिच्या माग तिचा पोरग गेलं, तिची सून गेली, नातू गेला, म्हातारी ही अशी ताहाटच्या ताहाट अजून अंथरुणात. मग मला वाटत बाया, मी गेल्या दिवाळीला म्हणत होते पुढच्या दिवाळीपर्यंत जगीन का मरीन. कायचं काय, काल चिवडा केलाय, लाडू वळलेत काल म्या. आहे आता दिवाळीत काय आला? काय आयुष्य तरी, आयुष्य आयुष्य तरी काय असं आयुष्य आहे सांग बरं. माई मला कळत नाही, तुला जगायचंय का मरायचंय माई? जगायचंय ना. म्हणजे तुला जगायचंय म्हणजे आता हे बघ, सटवाईनं माझ्या नशिबात काय लिहिलंय ते कर्म करून तर मला जगायला लागन का नाही? बरोबर की नाही? तेवढ्यासाठी तर मला जगायला लागन का नाही? पण मग आता असं काय म्हणालीस, मी कधीही जाईन असं का? माई दोन्ही बाजूने नको बोलू माई. बघून तरी काय उपयोग आहे? ए माई, काय उपयोग नाही. लय केलं रे सगळ्यांसाठी, काय आयुष्यच मी आहे. पण लय केलं का माई आता एवढ्या वेळात? एक काम कर माई, माझा बराच वेळ गेलेला आहे माई. माझ्या हातावर माझे 51 रुपये टेकव आणि तू जा माई. काय बोलला? माझ्या हातावर माझे 51 रुपये टेकव. अरे क्या पैसा पैसा. माई गाणं नको गाऊ माई. हे एक काम कर माई, हे माझ्याकडे ते 100 घे आणि तू जा माई. अयो, भविष्य खरं ठरत. बया माझा नातू मला सकाळी म्हणला, आज्जे तुला आज धन लाभ आहे. बया धन लाभ झाला मला. बया पण धन लाभ झाला असता काय, झाला नसता काय, 100 रुपयात काय मिळत? माई सगळंच कसं बोलते माई? धर माई, काय मिळालं? धर. आई तू कर सगळं माई, मी नाही करत माई. 1 लाख देऊ द्या सगळ्यांनी. अरे मी मनातलं